नमस्कार, माझे नाव नितांत आहे. मी पहिलीतील विद्यार्थी आहे. आज तुम्हा सर्वांना मी एक पात्री अभिनय करून दाखवू इच्छितो. माझं एक पात्री अभिनय सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना मी एक कोड म्हणतो. उडगाऊ मी कोण जगाशी जोडतो, निरोप सोडतो, मूवीज पेमेंट गेम्स मी सोय ठेवतो छान. आजकाल माझ्याशिवाय तुमचं हलतही नाही पान. अगदी बरोबर. मराठीत रमणध्वनी, इंग्रजीत मोबाईल. किती मागणी, किती वापर, किती उपयोग, तरी हेच म्हणतात ना. काय म्हणतात? ज्याचे अंगी मोठे पण त्याला यातना कठीण. यातना काय तुला कसल्यावर? म्हणून मी तरुण पिढीसाठी अभिशाप आहे. मी त्यांचं चित्त लागू देत नाही. मी त्यांचा वेळ वाया घालवतो. हो, ऐकले मी हे. खरंच आहे. खरं खरं काय खरं? अहो, मी माणूस उत्क्रांत दिसला फक्त एक टप्पा आहे. मी बरा पण नाही आणि वाईट देखील नाही. हो, काय म्हणताय? कसं बरं, जरा समजवा. अहो, मी तुमचं जीवन थोडं सोपं केलं आहे. हे कसे विसरता? घर बसल्या इतकी सारे काम माझ्यामुळेच होत आहेत ना. सर्व करून सुद्धा मी वाईट असं मग तुमचं म्हणणं तरी काय? माझ्यात लाख खोट काढता तुम्हीच माणूस स्वतःला इतके हुशार समजता. मग कशाला लागता माझ्या नादी? आवडताना स्वतः तरी बरं मी निर्जीव आहे. नाहीतर काय हो? नाहीतर माझा जीना हरण केलं असतं तुम्ही. तुमचं मन तुमच्या ताब्यात नाही आणि त्याचा दोष ही मलाच काय राव. पण तू भोळच तशी पाडतोस. झालं पुन्हा तेच. हो, मी हायच प्रतिभावंत, पण माझ्या वापराचा अतिरेक मी सांगितलंय का रे तुम्हाला? बरं मग कसं करावं म्हणता? तुमचा वापर जितका तितकाच वाईट असं होऊन बसले बघ. थोडं नियमाने होता. स्वतःवर बंधन घाला, अतिरेक टाळा. तासंतास माझ्या डोकं घालून बसण्यापेक्षा काहीतरी दुसरं काम करा. माझा मोजकाच वापर करा. मला उपयोगाची वस्तू समजा. टाइमपास नव्हे. मलाही जरा आराम द्या की. इतक्याने काय होईल? का नाही होणार? तरुण तर बघा, मला फक्त वाईट ठरवून चालणार नाही. निर्णय क्षमता तुमच्याकडे आहे हे लक्षात असू द्या. मी एक निर्जीव वस्तू आहे. मी तुमचा गुलाम आहे. तुम्ही कशाला माझे गुलाम म्हणता? करा, जरा विचार करा. विवेकाने काम करा. केलं तर सर्व शक्य आहे. गरज इतकीच सदुपयोग करा. मग सगळं कसं नीट होईल. मग तरुणांनी थोडं मंथन नक्की करा. निरोप घेतो. बरे राहा. धन्यवाद.